महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या उबाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबियांविरोधातील त्यांच्या सुनेनं केलेल्या गंभीर आरोपांच्या प्रकरणाला आता आणखी एक मोठं राजकीय वळण मिळालंय। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासामध्ये केवळ आता ठाकरे गटाचे नेतेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजू परब यांचं देखील नाव समोर आलंय। त्यामुळे हे प्रकरण आता दोन शिवसेनेमधील राजकीय संघर्षाचं नवं रणांगण बनताना दिसतंय। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतोय की विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीशी संजू परब यांचा नेमका संबंध काय, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेमकं का बोलावलंय आणि या नोटिशी मागे नेमकं काय कारण आहे, या तपासातून आणखी कोणते राजकीय धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे का, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आणि या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची राजकीय धग अद्यापही कायम असताना या प्रकरणामध्ये आता एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय। गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्या कुटुंबियांवर आर्थिक फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ, त्याचबरोबर लग्नापूर्वी त्यांचा मुलगा म्हणजेच गीतेश राऊत शारीरिकदृष्ट्या असक्षम असल्याची बाब जाणीवपूर्वक लपवून आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। एवढंच नाही तर अघोरी प्रथा आणि भोंदूबाबाच्या माध्यमातून अनिष्ट कृत्य करण्यात आल्याचा देखील आरोप त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये केलाय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी भोंदूबाबा फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला अटक केल्यानंतर तपासाला आणखी वेग आलाय। मात्र तपास पुढे सरकत असतानाच आता या प्रकरणाने अनपेक्षित असं राजकीय वळण घेतलंय आणि ते असं की शिवसेना शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजू परब यांना देखील कापूरबावडी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे। आणि या एका घडामोडीमुळे सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे आणि आता या प्रकरणाचा राजकीय परीघ सुद्धा आणखी वाढताना दिसतोय। संजू परब यांचं नेमकं कनेक्शन कसं हे जाणून घेण्याआधी आपण थोडी पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेऊया। तर गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलिसांनी माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांची पत्नी श्यामल राऊत, मुलगा गीतेश राऊत, फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा, त्याचबरोबर काझी बाबा आणि राम यल्लप्पा यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत। दरम्यान पोलिसांनी सावंतवाडी इथून फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला अटक केली आहे। त्यानंतर त्याचा साथीदार जो आहे तो राम यल्लप्पा वडार याला सुद्धा सिंधुदुर्ग मधून ताब्यात घेण्यात आलंय आणि या दोघांच्या अटकेनंतर तपासाचा वेग आणखीनच वाढलाय आणि पोलिसांनी या प्रकरणातील विविध संपर्क, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची देखील चौकशी सुरू केली आहे। आणि याच तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याचं देखील सांगितलं जातंय। तपासामध्ये अटक करण्यात आलेल्या फिरोज बाबा आणि शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्यातील संबंधांची माहिती समोर आली आहे। फिरोज बाबा आणि संजू परब यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या पार्श्वभूमीवर या संबंधांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि तपासासंदर्भात काही माहिती मिळवण्याकरिता पोलिसांनी संजू परब यांना नोटीस बजावली आहे। दरम्यान कापूरबावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संजू परब यांना 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली। याशिवाय आणखी 3 ते 4 जणांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या नोटिशीनंतर राजकारण चांगलंच तापलंय, कारण या नोटिशीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी संजू परब यांच्यावर निशाणा साधलाय आणि याबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलंय की अटक करण्यात आलेला फिरोज बाबा हा सावंतवाडीतील कोरेगावचा आहे। तो गीतेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि यावरून काही लोकप्रतिनिधी विनायक राऊत यांच्यावर आरोप करत होते। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे काही लोक अनेक वेळा गेले होते, त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत। आता त्याचाच एक भाग म्हणून त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हा आमचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे आणि खरात बाबाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्या आमदाराच्या जवळ होते हे सगळ्यांना माहित आहे, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर वैभव नाईक यांनी टोला लगावलेला आहे। तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे। अनेक आध्यात्मिक गुरु या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेत। मात्र निवडणूक जिंकण्यासाठी काही लोक कोणतं तंत्र या बाबांकडून घेतात हा प्रश्न आहे, असं देखील ते म्हणालेत। यानंतर संजू परब यांनी देखील वैभव नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलंय की वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ केला आहे आणि ही नोटीस दाखवत ते सगळ्यांना सांगत आहेत की फिरोज बाबा प्रकरणात मला नोटीस आली आहे।
पण मला आतापर्यंत कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही आणि मला बजावण्यात आलेली नोटीस ही वैभव नाईक यांच्यापर्यंत नेमकी कशी पोहोचली हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं देखील ते म्हटलेत. आणि या प्रकरणाचं राजकारण करून जनतेची दिशाभूल केली जाते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता एका बाजूला पोलिसांचा तपास सुरू असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांची ही नवी फेरी सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी एक मोठी घडामोड अशी घडली आहे ती म्हणजे ठाणे न्यायालयाने माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांचा अंतरिम जामीन जो आहे तो अर्ज फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपूर्वी अर्थातच 23 जुलैपूर्वी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचं आता लक्ष लागलंय. एकूणच पाहिलं तर गिरिजा राऊत यांच्या तक्रारीपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता केवळ कौटुंबिक वाद राहिलेला नाहीये. या तपासामध्ये भोंदू बाबा, अघोरी प्रथा, राजकीय संबंध आणि आता सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांपर्यंत तपासाची व्याप्ती पोहोचल्यामुळे या प्रकरणाचं राजकीय गांभीर्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता सर्वांचं लक्ष कापूरबावडी पोलिसांच्या तपासाकडे लागलंय आणि संजू परब यांच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, फिरोज बाबा आणि राजकीय नेत्यांमधील संबंधांबाबत आणखी कोणते खुलासे होतात का आणि तपासामध्ये धागा आणखी कोणत्या मोठ्या नावापर्यंत पोहोचतो का, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायद्याचा हात सर्वांसाठी समान राहणार आहे का. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांमध्ये समोर येणाऱ्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया. मात्र तुमचं याबद्दलचं मत कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेण्यासाठी सुद्धा कट टू कटला लगेचच सबस्क्राईब करा.